स्थिती उपेक्ष नाम रूपे दे सच्चिदानंद दिव्य तेव्हा या द्वयानंदाचं प्रकरण असल्यामुळे जगाचा विचार आणि ब्रह्माचा विचार वेगळा आहे. जगाच्या विचारामध्ये नाम आणि रूपे कोणाचं स्वरूप आहे? नाम रूपात्मकम सच्चित सुखात्मकम ब्रह्म नाम रूपात्मकम जगत. तुम्हाला या प्रकरणात होऊन गेलेले आहे. मग आपल्याला तत्वाशी समन्वय असल्यामुळे दुःख कुणाचा उपेक्षा केली पाहिजे आणि कुणाचे ग्राह्य केलं पाहिजे. ब्रह्मण्य ते नाम रूपे पटे चित्र चित्र हे स्वभाव आधार असावा लागतो. हे कागदच नाही त्याच्यावरती लिखाण धरायचं. मग शाहीच्या द्वारा अक्षर आधार कोण आहे? जगाचा आधार पट आहे का नाही? कागद आहे का नाही? म्हणजे पटावरती म्हणजे कापडावरती जर चित्र दिसत असेल मग कापडाचं दान करून घ्यायचं. चित्राचा काय करायचा? चित्र व्यवस्थित आहे त्याप्रमाणे जगताचा बाध करून ब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी. उपेक्ष नामरूप आहे. नामरूप म्हणजे जगत. त्याचे नामे अनाने रूपे नाना प्रकारचे जगत शब्दामध्ये आलेलं आहे ना. ते ज म्हणजे जन जायते, ग म्हणजे गच्छती, जे उत्पन्न होते आणखी पुन्हा लय पावते, हा सारा प्रवाह चालू असतो. अव्यक्त आधी भूत आहे. अव्यक्त एक दारा खंडित असते का चालूच असते. जगत म्हणत असत तेव्हा त्याची उपेक्षा करायची. नामरूपे उपेक्ष नामरूपे ते सच्चिदानंद धीर व्हावीत. एखाद्या माणसाला काही फळं घ्यायचे असले तर तो काय बघत असतो? कशाची अपेक्षा करतो? आता या दिवसामध्ये लिंबाला फार भाव असते. कोणतं? आणि पावसाळ्यामध्ये रुपयाला 25 मिळते. आता एक लिंब 25 रुपये झाले. मनुष्य जेव्हा घेत असतो त्यावेळेला त्याची नजर त्या याच्यावर असते का? मग कशा रसावर असते? टरफलावर असते का? मग कशावर असते? आणि जे कोरडं लिंबू असते घेत असते का? ताजं लिंबू पैसे कोणाचे देतो? रसाचे देतो. टरफल काढून फेकून देतो. तोंडात असली तसं संकून टाकलं. आणि ग्राह्य काय झालं? तसे नामरूप आहे उपेक्षा. ग्राह्य कोण? अधिष्ठान कोण आहे? ते ब्रह्म कसं आहे तेव्हा त्याच्यामध्ये सच्चिदानंद दीप आहे. सद्रूप आहे, पुढे चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे. हेच ब्रह्माचं स्वरूप आहे. त्याला स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण, त्याचप्रमाणे निषेध लक्षण, विधेय लक्षण, असं लक्षणाचा विचार आहे. लक्षणांत समान अभ्यास वस्तुसिद्धी. लक्षणाने त्याची युक्ती होत असते, केवळ बोलण्याने नाही. इथं आलेला दृष्टांत आहे म्हणून सांगितलं. म्हणून उपेक्ष राम रूपे दे सच्चिदानंद रूप सच्चिदानंद दे. आता नामरूपाची उपेक्षा केल्यानंतर काहीच प्राप्त होत नाही. कधी प्राप्त होते ते कसं आहे? सद्रूप चिद्रूप. त्याला ब्रह्म का म्हणतात? एक तत्व आहे. ते स्वयंभ तत्व आहे, स्वतः सिद्ध तत्व आहे. त्या स्वतः सिद्ध कोणाला स्वतः सिद्ध म्हणजे एखाद्या श्रीखंडामध्ये गोडी काय करावी लागते? स्वतः सिद्ध आहे का? साखरेमध्ये आणावी लागते स्वरूपात आहे, स्वतः सिद्ध आहे. लिंबामध्ये आंबटपणा आणावा लागतो का? स्वतः सिद्ध. मग
ब्रह्म हे कसं आहे, सद्रूप पुढे पुढे आनंद. मग जो जो आनंद आपल्याला अभिव्यक्त होतो तो आनंद मुळात कोणाचा आहे? ब्रह्माचा. कारण ब्रह्मा आनंद रूपात आहे. जे जे पावसाळ्यात पाणी पडते ते पाणी कोणाचं आहे? नाही सांगताय. समुद्राचं. समुद्रात किती पाणी आहे? काय अंत लागतो. ऐकलेली आहे गोष्ट. एक समुद्राच्या वाळवंटात बीळ होतं बा, आणि त्याच्यात उंदीर होता, आणि त्याची पिलं होती कोणाची उंदीराची. आणि इकडे समुद्रामध्ये बेटकुळी, तिची पिलं होती. बेटकुळीची फुलं समुद्राच्या बाहेर आली, आणि इकडे त्याची पिलं कुठे, उंदराची पिलं दोघांची पडली. कारण म्हणला तुम्ही समुद्रामध्ये राहता, समुद्र केवढा आहे. बेटकुळीची पोरं बनायला लागली, म्हणला आम्ही राहतो पण समुद्र केवढा आहे सांगता येत नाही. मग ते उंदराचं पिलं बनायला लागलं. म्हणलं माझ्या पाया इतका खोल आहे का कोण म्हणलं किती लांब आहे समुद्र? म्हणलं आम्हाला सांगता येत नाही, माझ्या शेत इतकं लांब आहे. जगाला परमात्मा कळणं फार. नमे विदुस्वर्गना 11वा अध्याय वाचा. एका एका केसाच्या वरती अनेक ब्रह्मांड आहे, अनंत ब्रह्मांड. एखादं हृदय म्हणजे रोम म्हणजे इटलीची राजधानी का? एका एका केसावरती अनंत ब्रह्मांड. मग परमात्मा केवढा असला पाहिजे? सद्रूप आहे पुढे, आणि पुढे तो सर्वांचं काय करतो? तो आहे म्हणून ती सृष्टी आहे. तो नसेल तर सृष्टी कुठली आहे? सृष्टीच्या बरोबर उत्पन्न होत नाही, आणि सृष्टीच्या नाशाने, आणि सृष्टी वाढली तरी हा वाढ जसाच्या एक एक दृष्टांत. मग सदृढ चिद्र आनंदाला प्राप्त होतं हे सांगायचे. पण अगोदर नामरूपाचा काय करावे? केळामधला गड खायचा असेल तर अगोदर टरफलाचा काय केला पाहिजे? तुझं ब्रह्मस्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. नामरूप जगताचा काय केलं पाहिजे? कशा प्रकारे एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगा. जलस्ते अधमुखे स्वच्छ हृदये दृष्टे उपेक्षितम शरीरस्त्वयेव देहस्य तात्पर्यं स्यादेत. एक सत्य आहे, एक असत्य आहे. एक रस्ता आपला बरं का नदीवरती उभा राहिला, नदीच्या काठावरती, आणि त्याचा छाया कुठं पडली? पाण्यात पडली. बरं कोणाची? त्याची. जरा दिसून राहिली छाया, काय बरं? शहाणा मनुष्य काय असतो? वेळा मनुष्य असतो. एक वेळी बाई आपली विहिरीवरती बसली होती, पण श्रीमंताची बाई होती, हे दागिने, आणि त्या विहिरी त्याची पाहायला लागली. तिला तिचं काय पडलं, आणि तिला असा भ्रम झाला मी काय झालं, विहिरीमध्ये पडले. प्रत्येक वाट जरूर म्हणायचे, हो बाबा मला विहिरीतून काय करा. हे म्हणलं असं गिऱ्हाईक पुष्कळ. एकाने मला म्हणलं हे दागिने दिसते पाहिजे डोक्यावरती, अशा माणसाचा काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे. म्हणलं असे काय आहे? म्हटलं बाबा मी विहिरीत पडले, मला काय कर? म्हणलं हे काढतो सगळे दागिने द्याल तर. मला तो जीव वाचवतो, दागिन्याची काय किंमत आहे? सगळे दागिने काढले, एका काठोडे पाडले, आणि त्याच्या हातात दिले. काढ म्हणले बाबा मला विहिरीच्या बाहेर. मला इकडे तोंड करा की माझ्याकडे तोंड करतो, त्याच्याबरोबर प्रतिबंध दिसते का? म्हणलं बाबा काय तुझ्याकडे नक्कल आहे, एका क्षणात काढलं. मग तू किती फक्त इकडचं तोंड कुठे करे? मला काय तुझी अक्कल आहे? खरोखरच पडली होती का? अडाणी मनुष्य, अज्ञानी मनुष्य फिरावरती उभा राहिला,
मग त्याची छाया पडते तीरात. मग मी पडलो असं समजते काय? तीरावरचा मी जसा ज्या तसा एकाचा त्याग करतो, उपेक्षा करतो. मग आपली बुद्धी पडलेल्या छायेवर ठेवतो काय उभा आहे त्याच्यावर ठेवतो. दृष्टांत आहे ते बघते. जलस्ते अधमुखे स्वच्छते दृष्टेतम उपेक्षितम. जलस्ते अधमुखे म्हणजे पाण्याच्या काठावर असलेला वाह, त्याची सावली त्याच्यामध्ये पडली. उपेक्षितम तो छायेची उपेक्षा करत असतो. आणि तिरस्थामध्ये मी पडला असं समजतो का? मी जसा ज्या श्वेत तात्पर्य त्याप्रमाणे बोधाच्या द्वारा बरं का. त्याच्यात दोन आहे ना, देह जरी पडला तरी सुद्धा मी जसा ज्या असं आहे. देह पडला म्हणजे जीव नाही होतो असा पुढे सिद्धांत आहे. वासांशी जिरणारी जीव जीव जसा तसा हे बा क्लिअंत काल होत असतो ना. जीवा वाव केलं शरीर मृती नसला. शरीराच्या नाशाने जीवाचा नाश होऊ शकत. जीव जसाच्या आणि जीवातून नाही स्वभावचा सुद्धा ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? मग तो जीव आहे भास आता जीवात दशा काय झाली यालाच खरा अंतकाल म्हणतात. पंचदशीच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये गोड विचार आलेला आहे. मला देह पडणं म्हणजे असं धराचं फेकून द्यायचं असा त्याचा अर्थ आहे का? नाही का? लक्षात धराचं फेकून द्यायचा असा अर्थ. मग काय करायचं? देह फेकून द्यायचं म्हणजे काय करायचं? इजा करायची का पेटवून घ्यायचं? मग काय करायचं? तालात सोडायचं. शरीरात राहून त्याचं काय करायचं? आपण भ्रांतीने त्याच्या तालात नाही गेलेलं. स्वतःशी आपण काय केलेलं? माझा असं म्हणतो शिंतोडा उडला की रागावतो. एखादे केस असतात काय केवढा त्याच्यावर प्रेम असते. तरुण वर्ग तर काही विचारलं का? उभं राहिलं की लगेच काढलं की आणि एकदा नाव्याने ते कापून काढले. याला प्रिय असणाऱ्या केसाला नावी उभा राहतो. आता संबंध काय झाला? सुटला. एखादा दात असतो किती प्रेम असते दातावर आणि तो दात डॉक्टरने काढला तर धरतो फेकून देतात. संबंध काय झाला? तुटला. एक दृष्टांत इथे देऊन सांगितलं होतं. दृष्टांत त्याप्रमाणे फिरस्तमध्ये स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनिवृत्ती आहे. इधर से उखाडणार उधर नका असं परवार परमात्मा म्हणजे काय? प्रपंचातून वृत्ती काढायची परमात्म्याकडे याचं नाव काय आहे? परमार्थ. श्वेतात्पर्य. म्हणून मी कोण आहो? एकदा ज्ञान झाल्यानंतर तो देहाला मी म्हणेल का? तो निजात्म स्थितीचा राहो आणि काय देही जाणेल ठाव. तो अशा पद्धतीला प्राप्त झाला दृष्टांत देऊ हा सिद्धांत सांगितलेला आहे. एखादा नाही का गरीबाची मुलगी राणी झाली ना, ती काय गरीब आहे असं म्हणते का? मग हे ज्ञान काय करते? जीवाचा परिच्छिन्नपणा घालवते आणि त्याला ब्रह्मरूप हे विश्वाची माझे आहे. संसाराचे अंगी अवघीच काम क्रोध लोभ एक एक गोष्टात नाही ते सांगितलं. सहस्रशो बरं का. मनोराज्य वर्तमाने सदैव सर्व उपेक्षते उपेक्षा नावरूप. आपलं मन जास्त एकच आणखी कल्पना करतो का सारखं
24 तास कल्पना करीत राहतात. सर्व क्षण सकाळच्या प्रमाणात 4 वाजता उठलंच पाहिजे. पाठपाठांतर करायचं. चांगला संकल्प आहे. आणि बरोबर घड्याळ घंटा वाजवते. त्याला असा राग येतो घड्याळाचा. दुसऱ्याचं जाऊया, माणसाला लाथ मारली चालेल, चालेल नाही, घड्याळाला लाथ मार. पहिला संकल्प कोणता केला? 4 वाजता उठायचा. आणि उठण्याची वेळ आहे अजून झोपलं तर काय म्हणलं. संकल्प सर्वात्मक म्हणा. असे संकल्प एकच असतात का किती? क्षणोक्षणा पालटे दररोज सांगत होतो. एक दृष्टांत दिलं आहे. म्हणून मनामध्ये हजारो संकल्प येत असतात. सर्वही उपेक्षते. ते खरे असं समजतो का टाकून देत असतात. कोणाच्या विषयी काय संकल्प विकल्प निर्माण होत काही सांगता येत. मग ते खरे असे समजतो की मनाचा संकल्प आहे म्हणून टाकून देतो. अरे काय करायचं? सर्व उपेक्षित आहे. यात उपेक्षा त्याप्रमाणे नामरूपाची काय करावी? उपेक्षा करावी. समजा ते वैद्यभाव होते. एक विद्यार्थी रोज दर्शनाला यायचा. ते वैद्यभाव रागवायचे होते. काय करायचे? तरी सुद्धा रोज काय जायचं? एक पोरगा होता, तो दर्शनाला गेला. ते वैद्यभाव रागवले. त्यांनी येणंच काय केलं? रागवले म्हणून येणं बंद करायचं असते का? रागवणं त्यांचं कसं आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? असं जाणून त्याची काय करायची? उपेक्षा करायची. मारलं तरी सुद्धा गेल्याशिवाय राहावं नाही. त्यांचा अधिकार आहे. काय अधिकार आहे? त्यांचा रागवण्यामध्ये सुद्धा मारण्यात सुद्धा आपलं काय आहे? म्हणून त्या मारण्याची उपेक्षा करायची. काय करायची? आणि प्रेमाची ग्राह्यता करायची. दृष्टांताला म्हणून तेवढं सांगितलं. असे मनोराज्य पुष्कळ होत असतात. क्षणाक्षणे मनोराज्य भवती अन्यथा अन्यथा गतम गतम पुनर्दासी व्यवहार. असे क्षण मनामध्ये येणारे मनोराज्य एकच असते का क्षणोक्षण असते? एकच असते का भिन्न भिन्न असते? अन्यथा अन्यथा गतम गतम पुनर्नासी. पुन्हा गेलेला संकल्प पुन्हा येत नाही. व्यवहारोपी बेष्टता. तसा दिसणारा जगत व्यवहार तर मनाचा जसा संकल्प असतो त्याप्रमाणे सत्यमिथ्या अद्वैतानंद आहे. वेदांताचा सिद्धांत आहे एकमेवाद्वितीय. एका परमेश्वराशिवाय दुसरं काही. आणि दिसते जगत याची वाट काय? म्हणजे नामरूप आहे. काय काय नामरूपाचा काय करायचं? कशा प्रकारे एक दृष्टांत देऊन सांगतात. न बाल्यम यवने लब्ध्यम येतात. मृत पिता पुनर्नास्ती नास्ती वगतम दिना. न बाल्यम यवना. मनुष्य ज्यावेळेला तरुण होत असतो. आता बालपणी आहे का? तरुणपणामध्ये कोण नसतो? बालपणा नसतोय का? न बाल्यम यवन आहे. बरं लब्ध्यम यवन असतोय. म्हातारपणामध्ये तरुणपणा असतो का? ते आम्ही जिने बुड्या मारून जायचे. एक एक पायरी नाही, 2-2 पायऱ्या. आता समजा म्हातारपणामध्ये काय नसते आहे का? आता किती प्रयत्न केला अजून काही म्हाताऱ्याचा तरुण झालेला आहे. विज्ञान पुढे गेलेलं आहे. आणि त्याच्यापुढे रामूर एक 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 गोष्ट पुढे मृत पिता पुनर्नासी. एकदा वर्ष आणखी आई वेळेवर निवर्तले. पुन्हा
संपला वियोग. काही वियोग असे असतात की ते पुन्हा संयोग प्राप्त. एखादी मुलगी सासरी घायला निघाली, माहेराचा नाही का पित्याच्या घराचा काय झाला तरी सुद्धा आणखी संयोग आहे की. श्रीराम प्रभू कुठे गेले, योग झाला की नाही, वनातच राहिले का, संयोग आहे की. पण मृत म्हणजे मरणाचा काय असतो तो पुन्हा काय होत नाही, गेला तो संपला. त्याप्रमाणे एकदा बाहेर पण गेलं की तरुणपणात किती प्रयत्न केला ते काही विकत मिळते का, कारखान्यात तयार होते. त्याप्रमाणे दृष्टांत देऊन हा सिद्धांत आहे. गतम गतम पुनर्नास्ती व्यवहार होते. म्हणून त्याप्रमाणे जगतामधले जे काही हे व्यवहार आहे, एकदा व्यवहार केला की संपला, पुन्हा 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 येत नसते. यावरून काय सिद्ध आहे, नामरूप हे आणखी मिथ्या आहे. आणि नामरूप ज्याच्यावरती आहे तो परमात्मा काय, गड्यावरचं नामरूप काय, गड्यामध्ये असणारी मृत्यू कशी. म्हणजे परमात्मा सत्य असून तद व्यतिरिक्त काय, आणखी पुन्हा आणखी केलेलं बरोबर आहे. पण एकादशी आज 97चा आकडा कसा आहे.